हत्येचं एक हादरवणारं प्रकरण समोर आलं आहे। यात एका महिलेने एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून दुष्ट आत्म्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी महिन्याभरात आपल्या 2 पुतण्यांचा बळी दिला। तिने दोन्ही पुतण्यांची हत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी मारेकरी काकू आणि तिच्या आईला अटक केली आहे। मात्र तांत्रिक अद्याप पोलिसांच्या आवक्याबाहेर आहे। ही घटना उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधून समोर आली। 17 मे रोजी खतोली परिसरातील कैलवाडा गावात 7 वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह घरात आढळून आला होता। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। तर पोलिसांनी मृतदेहाजवळून काही तांत्रिक विधी आणि एक चिठ्ठी जप्त केली, ज्यावर लिहिलं होतं, आता आत्म्याला शांती मिळेल। यापूर्वी 24 एप्रिल रोजी मृताच्या 5 वर्षांच्या भावाचा मृतदेही घरातून संशयास्पद स्थितीत सापडला होता। त्यावेळी आजारी पडल्याने बालकाचा मृत्यू झाला असेल या विचाराने कुटुंबाने मृत बालकाचे अंत्यसंस्कार केले होते। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता मुलांची काकू अंकिता आणि तिची आई रीना यांनी तांत्रिकाच्या सांगण्यावरून मुलांची हत्या केल्याचे समोर आले। पोलिसांनी अंकिता आणि रीनाला अटक केली असून तांत्रिकाचा शोध घेण्यात पोलीस व्यस्त आहेत। अंकिताने पोलिसांना सांगितले की तिला काही दुष्ट आत्म्याने ग्रासलं होतं, त्यामुळे तिची तब्येत अनेकदा खराब राहायची, म्हणून तिने तिची आई रीना हिच्यासह जात तांत्रिक रामगोपालकडे उपचार करून घेतले। तांत्रिक रामगोपालच्या सांगण्यावरून अंकिताने 24 एप्रिल रोजी ओढणीने गळा आवळून तिच्या 5 वर्षीय पुतण्याचा बळी दिला होता। मात्र काहीही फायदा न झाल्याने तिने तांत्रिकाच्या सल्ल्यानुसार 17 मे रोजी पुन्हा आपला दुसरा पुतण्या केशवचा बळी दिला।